नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज ना आपण छान मस्त असं मालवणी पद्धतीचं आंब्याचं रायतं किंवा तुम्ही आंब्याचं सासवं म्हणू शकता, आंब्याचं रायतं करणार आहोत. तर मी हे 4 आंबे घेतले आहेत आणि त्याला सालं अशी सगळी काढून आंबे अख्खे घेतले आहेत. आणि सालाला काय करायचं, आपण थोडंसं पाणी टाकून छान असं व्यवस्थित पिळून घ्यायचं. हे बघा असं हे. पण त्याआधी काय करायचे, आंबे आधी 1 तास मिठाच्या पाण्यात ठेवायचे आणि मग नंतर 1 तासानंतर स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. आणि त्यानंतर मग आपण असं हे सोलून घ्यायचं आहे आणि त्याचं असं म्हणजे पाणी हे करून असं पिळून आपण थोडासा रस काढायचा आहे. तर हे मी साईडला ठेवते आहे. आणि मी एका भांड्यामध्ये 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, मी हे दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. हे 2 ते 3 मिरच्या मी काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत. आणि हे दोन मिरच्या आहेत त्या आपल्या लाल तिखट असतात ना, त्या मिरच्या मी घेतल्या आहेत. हे बघा अशा लांब मिरच्या आहेत, त्या मी घेतलेल्या आहेत. आणि 1 चमचा मी हे धणे अर्धा तास भिजत ठेवलेलं आहे. हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबरं असतं, पण जर ओलं खोबरं नसेल तर आपण सुकं खोबरं पण घेऊ शकतो, ते पण छान लागतं टेस्टला. आणि हे 4 मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला हे थोडंसं गूळ लागणार आहे. 2 ते 3 चमचेच घ्यायचे गूळ. आणि जर तुम्हाला गूळ नसेल आवडत ना, तर गूळ स्किप केलं तरी पण चालेल. पण आंब्याच्या रायत्यामध्ये गूळ असतं आणि त्याच्यामध्ये त्याचा टेस्ट खूपच छान लागतो, तर तुम्ही गूळ नक्की वापरा. त्याचबरोबर फोडणीसाठी मी हा लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला राई, जिरं म्हणजे मोहरी, जिरं आणि कढीपत्ता पण लागणार आहे. तर आता आपण काय करायचं, आधी पेस्ट करून घेऊया. तर पेस्ट करण्यासाठी मी काय केलं, मिक्सी जार घेतला आहे. मिक्सी जारमध्ये आपण लसूण ॲड केलेली आहे आणि हे खोबरं मी ॲड केलेलं आहे. खोबऱ्याचं प्रमाण ना तुम्ही अर्धी वाटी जे खोबरं असतं ना, अर्धं वळं ते तुम्ही घेऊ शकता. आपला मोठा चमचा असेल ना तर 3 ते 4 चमचे तुम्ही खोबरं घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला थिकनेस किती पाहिजे, किती घट्ट पाहिजे, रस्सा किती पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण जे हे मिरची आणि धणे टाकले भिजत, ते आपण ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा जो ठेचलेला लसूण आहे ना, तो ॲड करूया. मोहरी मी ॲड करते आहे. जिरं आपण ॲड करूया. कढीपत्ता ॲड केलेला आहे. थोडंसं मी हिंग ॲड केलं आहे. फोडणी छान अशी तडतडली ना की मग आपण हे आंबे आहेत ना ते आपल्याला ॲड करायचे आहे. आणि त्याचबरोबर आपण जे पाणी केलं आहे ना आंब्याचं सालं पिळून पाणी जे आहे ते आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे. थोडंसं आणखी पाणी मी ॲड केलेलं आहे. आणि झाकण ठेवून आपण छान असं 5 ते 8 मिनिटं शिजवून द्यायचं आहे आंबे. आता 8 मिनिटं झाली आहे. आपण बघूया उघडू. आता आपण ह्याच्यामध्ये जी पेस्ट केली आहे ना ती ॲड करायची आहे. हे पाणी आपण ॲड करूया. ह्याच्या रस्स्याचं आंब्याचा जो रस्सा होता तोच मी ॲड केलेला आहे. आंब्याचा गूळ आपण ॲड करूया. मीठ आपण ॲड करायचं आहे. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही याच्यामध्ये लाल मसाला ॲड करू शकता. म्हणजे तुमच्या घरात किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले ॲड करा. आता झाकण ठेवायचं आहे आणि आणखी परत आपण
छान असं 5 ते 7 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. हे बघा आता 8 मिनिटं झाली आहे आणि छान असं आपलं रायतं शिजलेलं आहे. भाताबरोबर खायला एवढा रस्सा पुरेसा आहे. जर तुम्हाला घट्ट करायचं असेल ना तर थोडंसं पाणी तुम्ही कमी ॲड करा. पण चपातीबरोबर भाकरीबरोबर हे खूपच छान लागतं. तांदळाच्या भाकरीबरोबर तर आणखीनच छान लागतं. पण तांदळाची भाकरी जर नसेल तर तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा गरमागरम वाफाळता भात याच्याबरोबर हे आंब्याचं रायतं जाम भारी लागतं. आता मी गॅस बंद करते आहे आणि गॅस बंद केल्यावर आपण हे कोथिंबीर ॲड करूया. आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असं आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. गरमागरम वाफळता भात किंवा तांदळाची भाकरी चपातीबरोबर खूप छान लागतं. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नुकतंच रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा आणि कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि तुमचे पण काही छान छान सजेशन्स असतील ना ते पण तुम्ही कमेंट करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.